हॅलो स्टुडंट्स. आजच्या आपल्या प्रिन्सिपल्स ऑफ आपण प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स आपला पार्ट जवळपास संपलेला आहे. तर आपण प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट ब्रीडिंगचा पार्ट 2 आपल्या या कोर्सचा प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट ब्रीडिंग घेत आहोत. तर यामध्ये आज सुरुवातीला आपण घेऊया इंट्रोडक्शन टू प्लांट ब्रीडिंग. तर यामध्ये आज आपण पाहणार आहोत डेफिनेशन, स्कोप अँड इम्पॉर्टन्स, हिस्ट्री, एम्स अँड ऑब्जेक्टिव्हज ऑफ प्लांट ब्रीडिंग. चला तर सर्वप्रथम introduction of this course. Plant breeding is an applied branch of botany which deals with improvement of agricultural crops. तर plant breeding is an applied branch of botany. तर plant breeding ही botany या विषयाची applied branch आहे. botany म्हणजे study of plants. तर plant breeding is a applied branch of botany which deals with improvement of agricultural crops. तर यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर इम्प्रूव्हमेंट ऑफ ॲग्रिकल्चरल क्रॉप्स. ॲग्रिकल्चरल क्रॉप्सच्या इम्प्रूव्हमेंट साठीचा अभ्यास प्लांट ब्रीडिंग मध्ये केला जातो. तर प्लांट ब्रीडिंग सायन्स हॅज क्रुशियल रोल्स टू increase the productivity of the cropland to fulfill the huge demand of the food. तर प्लांट ब्रीडिंग हे असं सायन्स आहे जो क्रॉपची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज करण्यासाठी किंवा अन्नाची डिमांड फुलफिल करण्यासाठी, अन्न पदार्थाची डिमांड भागवण्यासाठी या सायन्स मध्ये भागवण्यासाठी प्लांट ब्रीडिंग हे सायन्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. तर ब्रीडिंग न्यू क्रॉप्स आर इम्पॉर्टंट टू डेव्हलप न्यू व्हरायटीज विच आर हाय यील्डिंग, बायोटिक अँड अबायोटिक स्ट्रेस टॉलरन्स and better adaptability to different environmental and climatic condition. तर प्लांट ब्रीडिंग कशासाठी इम्पॉर्टंट आहे? तर ब्रीडिंग न्यू क्रॉप्स आर इम्पॉर्टंट टू डेव्हलप न्यू व्हरायटीज. म्हणजे नवीन क्रॉप्सच्या नवीन महत्वाच्या व्हरायटीज ज्या हाय यील्डिंग असतील, ज्या अधिक उत्पन्न देणाऱ्या असतील, बायोटिक आणि अबायोटिक स्ट्रेस टॉलरन्स असतील, एखाद्या रोगाला किंवा किडींना किंवा वातावरणाला जसं दुष्काळ, पाणी, हवामानाला टॉलरन्स असेल आणि बेटर ॲडॅप्टेबिलिटी टू डिफरंट एन्व्हायरमेंटल अँड क्लायमॅटिक कंडिशन. आणि ते कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये किंवा वेगळ्या क्लायमॅटिक कंडिशन मध्ये आपली ग्रोथ आणि यील्ड देऊ शकेल अशा प्लांट्सची किंवा अशा व्हरायटीज डेव्हलप करणं हे काम या ब्रीडिंग हे सर्वात महत्वाचं काम ब्रीडिंग मध्ये असतं. त्यानंतर हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग. तर प्लांट ब्रीडिंगची आपण हिस्ट्री पाहूया. 17th century several varieties of हेडिंग लिटस डेव्हलप इन फ्रान्स. तर फ्रान्समध्ये 17व्या शतकामध्ये फ्रान्समध्ये लिटसच्या सेव्हरल व्हरायटीज डेव्हलप करण्यात आल्या. त्यानंतर थॉमस फेअरचाइल्ड या शास्त्रज्ञांनी प्रोड्यूस फर्स्ट आर्टिफिशियल हायब्रिड इन 1770. तर थॉमस फेअरचाइल्ड यांनी फर्स्ट आर्टिफिशियल हायब्रिड तयार केला इन 1770. त्यानंतर जोसेफ कोलरुटर इन जर्मन मेड प्रोसेस इन सोलॅनम अँड स्टडीड द प्रोजनी इन डिटेल. त्यानंतर जोसेफ कोलरुटर या जर्मन शास्त्रज्ञांनी मेड प्रोसेस इन सोलॅनम म्हणजे ब्रिंजल मध्ये त्यांनी सेव्हरल प्रोसेस केले आणि त्याच्या प्रोजेनीवर स्टडी केला. त्यानंतर थॉमस अँड्र्यू नाईट 1759 to 1835 प्रोड्यूस सेव्हरल न्यू फ्रुट्स व्हरायटीज बाय युजिंग आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. तर थॉमस अँड्र्यू नाईट यांनी produce several new fruit varieties by using artificial hybridization. Artificial hybridization ची मेथड यूज करून थॉमस नाईट या शास्त्रज्ञांनी प्रोड्यूस सेव्हरल न्यू फ्रूट व्हरायटीज, नवीन फ्रूट्सच्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या युजिंग आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. त्यानंतर पॅट्रिक श्रीप या स्कॉटमन सायंटिस्टनी प्रॅक्टिस इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन इन ओट अँड व्हीट and produce desirable new varieties. पॅट्रिक श्रीप यांनी प्लांट सिलेक्शनची मेथड वापरून
ओट आणि व्हीट मध्ये व्हीटच्या डिझायरेबल क्वालिटीचे नवीन व्हरायटीज डिस्कवर केल्या. त्यानंतर विल्मोरिन यांनी 1857 मध्ये प्रपोज इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन बेस्ड ऑन प्रोजेनी टेस्टिंग नोन एज विल्मोरिन प्रिन्सिपल्स ऑफ प्रोजेनी टेस्टिंग. He demonstrated difference of selection in self and cross-pollinated crops, especially Beta vulgaris and Triticum aestivum. तर विल्मोरिन यांनी इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन मेथड बेस्ड ऑन प्रोजेनी टेस्टिंग. तर प्रोजेनी टेस्टिंगच्या बेसवर त्यांनी इंडिव्हिज्युअल प्लांट सिलेक्शन ची मेथड प्रपोज केली आणि त्या प्रपोजला नोन एज म्हणजे त्या प्रपोजला विल्मोरिन प्रिन्सिपल्स ऑफ प्रोजेनी टेस्टिंग असं म्हटलं जातं. तर त्यानुसार त्यांनी डेमॉन्स्ट्रेट डिफरन्स ऑफ सिलेक्शन इन सेल्फ अँड क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. तर सिलेक्शन प्रोसेसेस ज्या आहे क्रॉप सिलेक्शन प्रोसेसेस, तर त्यामध्ये सेल्फ पॉलिनेटेड आणि क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्सच्या ज्या सिलेक्शन प्रोसेसेस आहे तर त्यातला डिफरन्स त्यांनी दिला विल्मोरिनी आणि बीटा वल्गॅरिस अँड ट्रिटिकम ॲस्टिवम या क्रॉप मध्ये त्यांनी दिला. इन 1903 जॉन्सन based on his studies in Phaseolus vulgaris proposed pure line theory which states that pure line is progeny of single self fertilized homozygous plant. तर in 1903 जॉन्सन यांनी 1903 मध्ये based on his study in Phaseolus vulgaris च्या प्लांट वर त्यांनी स्टडी करून प्युअर लाईन थेरी ऑफ सिंगल सेल्फ फर्टिलाइज होमोझायगस प्लांट प्युअर लाईन सिलेक्शनची ही मेथड त्यांनी दिली जॉन्सननी. G.H. Shull work on maize and studied the effect of inbreeding and crossbreeding gave the concept of heterosis. तर G.H. Shull यांनी मेज वर स्टडी करून इफेक्ट ऑफ इनब्रीडिंग आणि क्रॉस ब्रीडिंग च्या इफेक्टचा स्टडी केला मेज वर आणि कॉन्सेप्ट ऑफ हेट्रोसिस दिला त्यांनी. हेट्रोसिस काय असते हे G.H. शलने दिला. त्यानंतर अल्फॉन्सो डी कॅन्डोल in 1882 gave history and origin of cultivated plant. in 1882 मध्ये अल्फॉन्सो डी कॅन्डोल या शास्त्रज्ञांनी हिस्ट्री आणि ओरिजिन ऑफ कल्टिवेटेड प्लांट, आपण जे प्लांट्स कल्टिवेट करतो किंवा क्रॉप्स जे आपण कल्टिवेटेड करतो तर त्याची हिस्ट्री आणि त्याचं ओरिजिन कुठलं आहे तर हे अल्फॉन्सो डी कॅन्डोले यांनी दिलं. त्यानंतर वेविलॉव या शास्त्रज्ञांनी 1925 मध्ये 8 सेंटर ऑफ ओरिजिन ऑफ क्रॉप प्लांट, तर यांनी 8 सेंटर ऑफ ओरिजिन दिले जे आपल्या क्रॉप प्लांट्स जे आहे तर त्यांचे 8 सेंटर ऑफ ओरिजिन वेविलॉव या शास्त्रज्ञांनी 1925 मध्ये दिले. त्यानंतर ड्युरिंग 1960 नॉर्मन बोरलॉग द नोबल लिटरेट डेव्हलप मेक्सिकन semi-dwarf wheat variety. The dwarfing gene was isolated from wheat variety Nurin 10. तर नॉर्मन बोरलॉग हे आपले नोबेल प्राइज विनर सायंटिस्ट आहेत, तर त्यांनी मेक्सिकन सेमी-डॉर्फ व्हीट व्हरायटी डेव्हलप केल्या आणि त्यामध्ये जो जीन वापरला होता त्यांनी तर तो व्हीटच्या एका व्हरायटी पासून घेतलेला नोरिन 10 जीन होता. त्या जीनचं नाव होतं नोरिन 10. त्यानंतर सेमीडॉर्फ मेक्सिकन व्हीट व्हरायटी इंट्रोड्यूस इन इंडिया. तर या सेमीडॉर्फ मेक्सिकन व्हीट व्हरायटी ज्या हाय इल्डिंग होत्या तर त्या सर्वात आधी इंडियामध्ये इंट्रोड्यूस केल्या डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी. आणि नंबर ऑफ हाय इल्डिंग व्हीट व्हरायटीज लाईक कल्याण सोना, शरबती सोनोरा वेळ डेव्हलप आणि आणखी यासारख्या हाय इल्डिंग व्हरायटी ज्याचं नाव आहे कल्याण सोना, शरबती सोनोरा या सुद्धा यांनी डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी डेव्हलप केला. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ सेमीडॉर्फ व्हरायटीज ऑफ राईस रिव्होल्युशनाइज द राईस कल्टिवेशन. डेव्हलपमेंट ऑफ सेमीडॉर्फ व्हरायटीज ऑफ राईस, राईसच्या सेमीडॉर्फ व्हरायटीज सुद्धा कल्टिवेशन मध्ये त्यानंतर आणण्यात आल्या. इन इंडिया इंट्रोडक्शन ऑफ द TN1 व्हरायटी डेव्हलप बाय तायवान अँड IR8 व्हरायटी डेव्हलप बाय IRRI Philippines were introduced in 1966.
तर इंडियामध्ये TN1 व्हरायटी तायवानमध्ये जी डेव्हलप झालेली TN1 व्हरायटी आहे राईसची, आणि IR8 व्हरायटी जे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च फिलिपाईन्स नी इंट्रोड्यूस केलेली आहे. तर इंडियामध्ये या व्हरायटीज 1966 मध्ये इंट्रोड्यूस झाल्या. त्यानंतर CA बार्बर अँड TS वेंकटरमण या शास्त्रज्ञांनी शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूट कोइंबतूर इथून शुगरकेन व्हरायटीज ज्या हायर इल्डिंग आणि हायेस्ट शुगर कंटेंट च्या व्हरायटीज होत्या तर त्या डिस्कवर केल्या. तर अशा प्रकारे प्लांट ब्रीडिंग ची हिस्ट्री आहे. त्यानंतर आपण पाहूया ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्लांट ब्रीडिंग. तर प्लांट ब्रीडिंगचे या विषयाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, याचे उद्दिष्ट काय आहे. हाय इल्ड, तर सर्वात पहिलं उद्दिष्ट आहे हाय इल्ड. तर आपल्याला आपल्या पिकाचे अधिक उत्पन्न घेणं हाच आपल्या शेतीचा महत्त्वाचा मेन उद्देश असतो. तर त्यामुळे प्लांट ब्रीडिंगचा ऑब्जेक्टिव्ह सुद्धा सर्वात पहिला ऑब्जेक्टिव्ह हायर यील्ड आहे. त्यामध्ये ग्रेन, फॉडर, फायबर, शुगर, ऑइल डेव्हलपिंग हायब्रिड व्हरायटीज ऑफ ज्वार, बाजरा, मेज या सर्व क्रॉप्सच्या सगळ्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या क्रॉपच्या आपल्याला हायर यील्ड पाहिजे आहे. तर हे मेन उद्दिष्ट आहे प्लांट ब्रीडिंगचं. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट ऑफ द क्वालिटी. तर फक्त आपल्याला हायर यील्ड घेऊन चालणार नाही, तर आपल्याला क्वालिटी म्हणजे आपल्या क्रॉपमध्ये क्वालिटी सुद्धा मेंटेन करावी लागेल. तर त्या आपल्या क्रॉपमध्ये क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी प्लांट ब्रीडिंग फार महत्त्वाचं ठरतं. तर क्वालिटीमध्ये ग्रेन साईज, शेप, कलर, मिलिंग अँड बेकिंग क्वालिटी ऑफ व्हीट, म्हणजे दळण्याची आणि भाजण्याची, म्हणजे आपली पोळी चांगली झाली पाहिजे, जसं की गव्हामध्ये आपली पोळी चांगली झाली पाहिजे. कुकिंग क्वालिटी इन राईस, भाताची क्वालिटी म्हणजे भाताची क्वालिटी. त्यानंतर माल्टिंग इन बार्ली, साईज, शेप अँड फ्लेवर ऑफ फ्रूटचा साईज, शेप किंवा त्याचे टेस्ट, या किपिंग क्वालिटी ऑफ व्हेजिटेबल्सची जास्त काळ टिकून ठेवण्याची क्वालिटी. प्रोटीन कंटेनिंग लेग्युमिनस क्रॉप मधला प्रोटीन कंटेंट, मिथिओनाइन अँड ट्रिप्टोफॅन कंटेनिंग पल्सेस मधलं मिथिओनाइन अँड ट्रिप्टोफॅन कंटेंट, यासारख्या सगळ्या क्वालिटी वेगवेगळ्या क्रॉप्सच्या क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला ब्रीडिंग प्लांटमध्ये ब्रीडिंग करणं आवश्यक होते. त्यानंतर डिसीज अँड पेस्ट रेजिस्टन्स. तर प्लांट ब्रीडिंगचा हा थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे, डिसीज अँड पेस्ट रेजिस्टन्स. आपलं क्रॉप हे कुठल्याही प्रकारच्या रोगापासून किंवा इन्सेक्ट पासून किंवा पेस्ट पासून, किडीपासून सुरक्षित राहायला पाहिजे किंवा त्याला आपल्या क्रॉपने रेजिस्ट केलं पाहिजे. तर हा आपल्या ब्रीडिंगचा थर्ड ऑब्जेक्टिव्ह आहे. रेजिस्टंट व्हरायटी हेल्प टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी अँड स्टॅबिलाइज द प्रोडक्टिव्हिटी. या ज्या रेजिस्टंट व्हरायटी आहेत तर त्या आपल्याला उत्पन्न वाढवण्यास आणि आपलं जे उत्पन्न आहे ते स्टॅबिलाइज करू, म्हणजे वाढलेलं उत्पन्न टिकून ठेवण्यास ब्रीडिंग म्हणजे या रेजिस्टंट व्हरायटी मदत करतात. एक्झाम्पल, रस्ट रेजिस्टन्स इन व्हीट मध्ये रस्ट रेजिस्टन्स व्हरायटी. त्यानंतर एलिमिनेशन ऑफ टॉक्सिक सबस्टन्सेस. तर आपल्या काही क्रॉप मध्ये तर ते एलिमिनेट होणं गरजेचं आहे. तर त्यासाठी म्हणून आपल्याला प्लांट ब्रीडिंग महत्त्वाचं ठरते. तर जसं की HCN कंटेनिंग ज्वार मध्ये असलेलं जे HCN कंटेंट आहे तर ते घातक आहे. त्यानंतर लथायरोजन कंटेनिंग लथायरस सटायवस. तर लथायरोजन हा टॉक्सिक सबस्टन्स लथायरस मध्ये असतो, तर तो एलिमिनेट होणं गरजेचं आहे. त्यानंतर इरुसिक ऍसिड इन ब्रासिकाच्या स्पेसीज मध्ये, म्हणजे आपल्या कोबीच्या स्पेसीज मध्ये इरुसिक ऍसिड एलिमिनेट होणं गरजेचं आहे. त्यानंतर कुकुरबिटेशन कुकुरबिट्स. तर कुकुरबिटेशनचा कंटेंट हा टॉक्सिक सबस्टन्स आहे कुकुरबिट्स मध्ये, तर तो सुद्धा एलिमिनेट होणं करण्यासाठी हे जे टॉक्सिक सबस्टन्सेस आहे काही क्रॉप मध्ये तर ते एलिमिनेट करण्यासाठी आपल्याला प्लांट ब्रीडिंग महत्त्वाचं ठरते. त्यानंतर चेंज इन मॅच्युरिटी ड्युरेशन. तर मॅच्युरिटी ड्युरेशन म्हणजे क्रॉपचा जो उत्पन्न
म्हणजे क्रॉपचे जो मॅच्युरिटी ड्युरेशन आहे, ज्या स्टेजला क्रॉप मॅच्युअर होते, तर तो स्टेज आपल्याला चेंज प्लांट ब्रीडिंग मुळे तो आपल्याला चेंज करता येते. इट परमिट्स क्रॉप रोटेशन अँड एक्सटेंड क्रॉप एरिया. तर यामुळे आपल्याला क्रॉप रोटेशन किंवा क्रॉप एरिया वाढवण्यासाठी मदत होते. इम्प्रुव्हमेंट ऑफ ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर्स. प्लांट ब्रीडिंग ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर मध्ये सुद्धा इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी महत्वाचं ठरते. ड्वार्फ, प्रोफ्यूज टिलरिंग, इरेक्ट ब्रांचिंग, फर्टिलायझर रिस्पॉन्सिव्हनेस, म्हणजे आपण ज्या नवीन ॲग्रोनॉमिक मेथड्स वापरतो तर त्यानुसार सुद्धा आपल्याला म्हणजे आपल्या व्हेरायटीज डेव्हलप करता आल्या पाहिजे. तर ड्वार्फ, प्रोफ्यूज टिलरिंग, इरेक्ट ब्रांचिंग, सरळ ब्रांचिंग, फर्टिलायझर रिस्पॉन्सिव्हनेस यासारख्या गोष्टींमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी प्लांट ब्रीडिंग द्वारे इम्प्रुव्हमेंट केल्या जाऊ शकते. फोटो अँड थर्मोसेन्सिटिव्हिटी. तर लाईट आणि टेम्परेचरला आपल्या क्रॉप व्हरायटी म्हणजे सेन्सिटिव्ह असायला नको. डेव्हलपमेंट ऑफ फोटो अँड थर्मो इनसेन्सिटिव्ह व्हरायटीज ऑफ व्हीट अँड राईस एक्सटेंड देअर कल्टिव्हेशन इन न्यू एरिया. तर यामुळे आपल्याला फोटो अँड थर्मो इनसेन्सिटिव्हिटी मुळे आपल्याला आपल्या व्हीट किंवा राईसच्या व्हरायटीजचा जो एरिया आहे, म्हणजे नवीन एरियावर त्याचं कल्टिव्हेशन घेऊ शकणं पॉसिबल झालेलं आहे. तर त्यामुळे एरिया एक्सटेंड झाला आहे कल्टिव्हेशनचा. त्यानंतर सिंक्रोनस मॅच्युरिटी पॉसिबल इन पल्सेस वेअर सेव्हरल पिकिंग्स आर नेसेसरी. तर एकाच वेळेस आपला क्रॉप मॅच्युअर झालं पाहिजे, जेणेकरून आपल्याला ते हार्वेस्ट करताना इझी जाईल. नॉन शॅटरिंग कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे आपल्या जसं की लेग्युमिनस क्रॉप आहे, तर त्यामध्ये जे शेंगा किंवा जे पॉड्स असतात, तर त्यामध्ये शॅटरिंग होऊन ते खाली जमिनीवर सांडतात. तर यामुळे आपलं नुकसान होतं. तर ब्रीडिंगद्वारे त्यावर सुद्धा मात करता येणं शक्य झालं आहे. तर आपल्याला नॉन शॅटरिंग कॅरेक्टरिस्टिक्स असलेल्या व्हरायटी सुद्धा डेव्हलप करता येणं शक्य झालेलं आहे. त्यानंतर डिटर्मिनेट ग्रोथ हॅबिट. जे आपल्या प्लांटची ग्रोथ हॅबिट आहे, तर ती डिटर्मिनेट म्हणजे ठराविक ग्रोथ हॅबिट आपल्याला ब्रीडिंगद्वारे करता येते. एलिमिनेशन और इंट्रोडक्शन ऑफ द डॉर्मन्सी. तर काही सीड्स मध्ये डॉर्मन्सी असते, त्यामुळे सीड जर्मिनेट होत नाहीत. तर अशा प्रकारची डॉर्मन्सी सीड मधून एलिमिनेट करून आपल्याला जास्त इल्ड किंवा कमी सीड रेट मध्ये जास्त इल्ड घेता येण्यासाठी सुद्धा आपल्याला प्लांट ब्रीडिंग मदत करते. पिरियड ऑफ डॉर्मन्सी चेक द लॉस ड्यू टू द जर्मिनेशन. तर पिरियड ऑफ डॉर्मन्सी आहे, पिरियड ऑफ डॉर्मन्सी जो सीड मध्ये असतो, तर तो चेक करून आपण जर्मिनेशन मध्ये होणारा जे लॉस आहे, तर तो टाळू शकतो. तर हे ग्राउंडनट, मूंगबीन किंवा बार्ली यासारख्या क्रॉप मध्ये आपण करू शकतो. मॉइश्चर स्ट्रेस अँड साल्ट टॉलरन्स. तर आपण ज्या व्हरायटीज डिस्कवर करू त्या मॉइश्चर स्ट्रेस आणि साल्ट टॉलरन्स व्हरायटीज असल्या पाहिजे, जेणेकरून एखाद वर्षी पावसाची कमतरता असली किंवा एखाद्या जमिनीमध्ये क्षाराचे प्रमाण जास्त असले, तर तिथे सुद्धा आपल्या व्हरायटीज टॉलरंट होऊन उत्पन्न घेता आलं पाहिजे. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ व्हरायटीज विथ द वायडर अडॅप्टिबिलिटी. तर अशा प्लांट ब्रीडिंगचा ऑब्जेक्टिव्ह हे आहे की आपल्याला अशा व्हरायटीज डेव्हलप करायच्या आहे ज्या वायडर अडॅप्टेबल, म्हणजे कुठल्याही कंडिशन मध्ये त्या ग्रो झाल्या पाहिजे. त्यानंतर स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट ब्रीडिंग. तर प्लांट ब्रीडिंगचा स्कोप अँड इम्पॉर्टन्स. एनहान्सिंग द प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप प्लांट. तर हा सर्वात पहिला प्लांट ब्रीडिंगचा स्कोप आहे. तर म्हणजे आपल्याला हायर यील्ड घ्यायचा आहे. त्यानंतर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ पॉप्युलेशन बाय इन्क्रीजिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ डिझायरेबल अलिल्स इन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. तर जेनेटिक मॅनिप्युलेशन करून, म्हणजे आपल्या ज्या क्रॉप प्लांटचे जे पॉप्युलेशन आहे त्याचं जेनेटिक मॅनिप्युलेशन करून फ्रिक्वेन्सी ऑफ डिझायरेबल अलिल्स, तर जे आपले डिझायरेबल अलिल्स आहे, म्हणजे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मधले जे डिझायरेबल अलिल्स आहे, तर त्याची फ्रिक्वेन्सी वाढवून आपल्याला जेनेटिक मॅनिप्युलेशन करायचं आहे पॉप्युलेशनचा. तर म्हणजे ते डिझायरेबल अलिल्स वाढल्यामुळे आपल्याला
चांगले म्हणजे आपली सुटेबल व्हरायटी घेता येईल. इंटेन्सिव्ह ब्रीडिंग प्रोग्राम्स ऑफ द पल्सेस अँड ऑइलसीड क्रॉप्स. तर ऑइलसीड अँड पल्सेस क्रॉप्स चे जे इंटेन्सिव्ह प्रोग्राम्स आहे तर ते आपल्या प्लांट ब्रीडिंगचा स्कोप वाढवत आहे. त्यानंतर प्रॉपर ब्रीडिंग मेथड्स विथ इम्प्रूव्ह क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. प्रॉपर ब्रीडिंग मेथड आपले जी ब्रीडिंग मेथड आपण वापरू तर ती जर इम्प्रूव्ह क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस सोबत जर वापरली तर त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होऊन प्लांट ब्रीडिंगचा ते इम्पॉर्टन्स वाढवते. डेव्हलपमेंट ऑफ द इम्प्रूव्ह हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ व्हेजिटेबल अँड सीड्स क्रॉप. तर व्हेजिटेबल आणि सीड क्रॉपचं हायर यील्डिंग आणि इम्प्रूव्ह व्हरायटीज डेव्हलप करण्यासाठी इम्पॉर्टन्स करण्यामध्ये सुद्धा स्कोप प्लांट ब्रीडिंगला स्कोप आहे. त्यानंतर क्वालिटी इम्प्रूव्हमेंट इन ऑइलसीड अँड व्हेजिटेबल्स. ऑइलसीड आणि व्हेजिटेबल क्रॉप मध्ये क्वालिटी मेंटेन करण्यासाठी किंवा त्यातली क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी प्लांट ब्रीडिंग इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर यूज ऑफ ट्रान्सजेनिक प्लांट्स ॲज अ मेडिसिन. तर ट्रान्सजेनिक प्लांट मेडिसिन मध्ये यूज करण्यासाठी प्लांट ब्रीडिंगचा स्कोप मेडिसिनल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वाढलेला आहे. त्यानंतर यूज ऑफ हेरिटेबिलिटी मेथड्स with improve crop management practices. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ व्हरायटीज विच आर डिझायरेबल फॉर मेकॅनिकल थ्रेशिंग अँड कल्टिवेशन. प्लांट ब्रीडिंग मध्ये आपण ज्या व्हरायटीज डेव्हलप करू तर त्या आपल्याला डिझायरेबल मेकॅनिकल थ्रेशिंग साठी म्हणजे हार्वेस्टिंग साठी किंवा कल्टिवेशन साठी त्या डिझायरेबल असल्या पाहिजे. त्यानंतर स्टॅबिलायझेशन ऑफ द प्रोडक्टिव्हिटी. तर डिस्कवर झालेल्या व्हरायटीचं स्टॅबिलायझेशन करणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्या व्हरायटी जशा प्रकारे आधी हायर यील्ड देत होत्या तर त्याच प्रकारे त्यांचं यील्ड आपल्याला मेंटेन करता येणं प्लांट ब्रीडिंग द्वारे शक्य झालेलं आहे. आणि हे अशा प्रकारे प्लांट ब्रीडिंग या विषयाचे स्कोप अँड इम्पॉर्टन्स आपण पाहिले आहे. तर आज आपण इथेच थांबूया. थँक्यू.